लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रविवारचा. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या बरं का. नवीन प्रोमो आला आहे मालिकेचा. त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की जीवाने नंदिनीला घटस्फोट द्यायचं ठरवलं आणि आज त्यांनी तो प्रोमो पुढच्या प्रोमोमध्ये प्रदर्शित केलाय. जीवा नंदिनीला घटस्फोट देण्यासाठी कागदपत्र मागवतोच. सुरुवातीला आपण बघतोय थोडं मागावून दाखवलं त्यांनी. नंदिनीला जायची इच्छा नसते पण जीवा तिला जा म्हणत असतो, तेही गोड बोलून. मध्येच आता काव्य आणि पार्थचा सीन घेतलाय आणि विक्रम येऊन नंदिनीला थांबवतात. थांब नंदिनी. आता पार्थ आणि काव्याचं सीन दाखवलाय. पार्थ म्हणतो, काय चाललंय तुमचं काव्या? जत्रेत हरवलेले भाऊ बहीण असल्यासारखे काय त्या माणसाशी बोलताय तुम्ही? आणि तुम्हाला काय दिवस गेलेत काय? चिंचा खाताय तुम्ही? काव्या हसून म्हणते, काय तुम्ही पण देशमुख, अहो असं काही दिवस गेलेली बाई चिंच खाते का? काव्या आता त्या चिंच बोरं विकणाऱ्या माणसाशी गप्पा मारत असते. काव्या म्हणते, तुम्हाला सांगते दादा, आम्ही ना लहानपणी म्हणजे मी आणि माझी नंदिनी ताई शाळेत जाताना ना असं मस्त दप्तर आडवं असायचं आमचं लहानपणी आणि ते आडवं दप्तर खांद्यावर टाकून अशा 2 वेळा मस्त उडवत चिंचा बोरं खायचो. आमच्या शाळेच्या बाहेर स्टॉल होता, अगदी तुमचा स्टॉल आहे ना तसाच. खूप मज्जा करायचो दादा आम्ही शाळेत असताना. त्याच्या शेजारी ना एक गोळा विकणाऱ्या दादांचा पण स्टॉल होता, पण आम्ही कधी गोळा नाही खाल्ला. ही मजा वेगळीच आहे. पार्थ म्हणतो, हा कळलं मला. गोळा का नव्हत्या खात तुम्ही? गोळा खाल्ल्यावर जीभ रंगायची ना. घरच्यांनी पाहिल्यावर फटके बसत असतील ना तुम्हाला. काव्या म्हणते, नाही हो देशमुख, कसं असतं माहितीये का? पालक जसे मुलांना मस्त असे बोट धरून शाळेत नेतात, घेऊन येतात, घरी घेऊन जातात, तशाच ह्या आठवणी असतात. नाही म्हणजे आठवणी कधी पाठ सोडत नाहीत. माणसं सोडून जातात पण आठवणी पाठ सोडत नाहीत. काव्या हे पार्थला उद्देशून बोललीये हे पार्थला कळलंय. पण आता काव्या ते चिंचा बोरं कैऱ्या खाण्यात प्रचंड मग्न झाली आहे. इथे तुम्हाला हलकसं म्युझिक ऐकू येईल. काव्या पार्थला ऑफर करत असते की तुम्ही पण खा ना. माझ्या तोंडाला पाणी सुटलंय ती चिंच पाहता पाहता. प्रेक्षकांनो, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना? मग मला कमेंट करून नक्की कळवा. आता विक्रम बघा कसे चालाखी करतात आणि म्हणतात, नंदिनी कुठे निघालीयस? अरे जीवा, तुझ्या आईने नंदिनीला ते हे करायला बोलवलंय. जीवा म्हणतो, हे म्हणजे काय बाबा? विक्रम म्हणतात, अरे हे म्हणजे ते काय ते गोळ्यांची भजी. अगं काय असतं ग नंदिनी ते? गोळ्याची कणिक. काय ते नंदिनी, तुझी काहीतरी स्पेशालिटी आहे ना? नंदिनी म्हणते, बाबा कढी पकोडा का? विक्रम म्हणतात, हा तेच ते कढी पकोडा. अरे रात्रीच्या जेवणाला. जीवा म्हणतो, बाबा नंदिनीला घाई झालीये, तिला घरी जायचंय. विक्रम म्हणतात, हो काय ग नंदिनी, घरी चालली आहेस तू? नंदिनी म्हणते, नाही बाबा म्हणजे ते हो म्हणजे. नंदिनी गडबडते आणि जीवाकडे बघायला लागते. विक्रम म्हणतात, काय ग नंदिनी, हो नाही काय काय बोलताय दोघं जण तुम्ही? त्यावर जीवा म्हणतो, हो बाबा ती घरीच चाललीये, ती फक्त काव्याला विश करायला आली होती. काव्या गेलीये, आता ही पण चाललीये. असं म्हणून आता जीवा मुद्दाम नंदिनीचा विषय टाळतो. आता पुन्हा पार्थ काव्याचं सीन दाखवलाय. काव्या आणि पार्थ ते बोरं चिंचा तिथे स्टॉलवर उभं राहून एन्जॉय करत असताना एक मुलगा आणि मुलगी तिथे आलेत. ती मुलगी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणते, ए रोहित बाहेर ये ना, प्लीज बाहेर ये. रोहित बाहेर येतो तेव्हा ती मुलगी म्हणते, म्हणजे तिचा होणारा तो मुलगा गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो, काय चाललंय तुझं? अगं उशीर होईल ना आपल्याला. आता ती मुलगी म्हणते, ते बघ पार्थ काव्या. आता तो मुलगा लांबूनच हाय असं म्हणत असतो. काव्या आणि पार्थ त्या दोघांना बघतात पण त्यांना काही ते ओळखू येत नाही कारण ते त्यांच्या ओळखीचे नसतात. पार्थ विचारतो हळूच काव्याला, तुमच्या ओळखीचं आहे का? काव्या म्हणते, नाही हो माझ्या नाही ओळखीचे कोणी. आता ते लांबूनच म्हणतात, प्लीज आम्ही येऊ का? पार्थ म्हणतो, हो या ना. आता ती दोघे जण काव्या पार्थ समोर येतात. काव्याला ती मुलगी म्हणते, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना आम्ही कोण आहोत? काव्या म्हणते, हो. आता प्रेक्षकांनो, ही मुलगी तीच आहे जी कमेंट करत होती ना काव्याला की विल यू बी माय पार्थ देशमुख, आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ती असं म्हटलेली आहे वगैरे वगैरे. आता ते सगळं ती काव्या आणि पार्थला आठवून देते की मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता, मी कमेंट केली होती. हे सगळं ती काव्याला आठवून देते आणि काव्याला आठवतं की अच्छा ती कमेंट करणारी मुलगी हीच आहे, या मुलीचं नाव रिया आहे. आता काव्याला ते आठवतं बरं का. आणि हे जोडपं त्यांची गोष्ट सांगायला लागतं की तुमचा तो ब्लॉग बघून आणि तुम्हाला खूप प्रेरित होऊन आम्ही एकमेकांना प्रपोज केलं. आणि इथे बॅकग्राऊंडला आपल्याला तो सीन आठवून दिलाय. काव्या जेव्हा ऑफिसमध्ये येते ना आणि पार्थही तिच्यासाठी स्टँड घेतो, काव्या त्याच्यासाठी स्टँड घेते. आता ते सगळं ब्लॉग मध्ये आलेलं असतं आणि ते काव्या पार्थला दाखवत असते गाडीमध्ये बसून, रम्या मागे बसलेली असते त्यांच्या. तो सीन आपल्याला आठवून दिलाय. काव्या पार्थ एकमेकांकडे बघून हसतात तो सीन आठवल्यावर.
काव्या त्या मुलीचे आभार मानते आणि म्हणते थँक यू, आम्ही त्या कमेंट्स वाचल्या होत्या. पार्थ म्हणतो आजकाल काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. तो मुलगा म्हणतो दादा प्रेमाच्या गोष्टी होतातच व्हायरल. तुमच्या प्रेमाच्या गोष्टीमुळे आमची प्रेमाची गोष्ट सुरू झाली. काव्या स्माईल करते आणि पार्थला म्हणते बघा पार्थ, बघा युनिवर्स प्लॅन्स हे असे असतात असं म्हणून स्माईल करते. आता ती मुलगी म्हणते दादा ताई आम्ही तर एकमेकांचे पार्थ काव्या झालो आहोत, पण तुम्ही तुम्ही दोघं आम्हाला एक सेल्फी द्याल का, रिअल काव्या पार्थ सोबत एक सेल्फी. काव्या म्हणते हो का नाही. पार्थ म्हणतो हो व्हाय नॉट प्लीज. आता हे काव्या पार्थचे सबस्क्रायबर त्यांच्यासोबत फोटो काढताय आणि आता सेल्फी काढलाय त्या मुलाने आणि पार्थला आणि काव्याला थँक्यू सो मच असं म्हणतोय आणि म्हणतोय थँक्यू सो मच, आमचा दिवस बनला आज. आता ते दोघंही निघून गेलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि नंतर आणखीन एक मुलगी आली आणि ती म्हणते तुमच्यासोबत मला सेल्फी द्याल का. आणि पुन्हा एका मुलीने काव्य आणि पार्थ सोबत सेल्फी घेतलीय. अरे बाबो, काव्या पार्थ सेलिब्रिटी बन गए. असो. आता त्यानंतर म्हणजे ती मुलगी निघून जाते आणि मग पार्थ म्हणतो काव्या खरंच कुठे केव्हा काय होऊ शकतं ना काही सांगता येत नाही. काव्या म्हणते अहो देशमुख या प्रेमाच्या गोष्टी आहे आणि प्रेमाच्या गोष्टीत काही पण होऊ शकतं. जब तक सूरज चांद रहेगा काव्यार्थ का नाम रहेगा. काय हो काका द्या टाळी. चिंच बोरं विकणाऱ्या माणसाला काव्या टाळी देते आणि म्हणते द्या द्या ती काकडी द्या. पार्थ सोबत आता काव्याने काकडी पण एन्जॉय केली आहे. खूप काकड्या बोरं चिंचा ती खाते. बाई पण हिचं तोंड आंबलं नसेल का. मला होतं असं कधी कधी. जास्ती आंबट खाल्लं की दात असे आंबट आंबट होऊन जातात ना. तुमचे पण होतात का. तर असो. आता काव्य आणि पार्थ ते सगळं एन्जॉय करताय आणि मालिकेचं टायटल ट्रॅक इथे आपल्याला ऐकवलं जातंय. म्हणजे दोघंही काकड्या खाताय, एकमेकांकडे बघून स्माईल करताय. काव्या पार्थला अशी काकडी दाखवते. कदाचित तिला असं सुचवायचं असेल की तोडून दाखवा, पण पार्थ तिला खुणवतो काय काव्या सगळ्यांसमोर होत आपण. मग काव्या अशी हसते आणि एवढंच काय ते सीन दाखवलाय. काय आहे ना प्रेक्षकांनो हे सगळे ना आठवणी क्रिएट करताय बरं का. जनरली ना मराठी मालिकेमध्ये हेच ट्रॅक लावतात. काल बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट आल्या होत्या. म्हणजे माझी तशी काही इच्छा नाहीये की काव्य आणि पार्थ वेगळे व्हावे वगैरे वगैरे. जे मालिकेत सांगितलं जातं तेच मी तुम्हाला तुमच्या पुढे प्रेझेंट करते. जे आहे ते खरं खरं. आता त्यांनी असाच ट्रॅक लावलाय की काव्य आणि पार्थ आता वेगळे होतील आणि मग काव्या तिची मेमरी लॉस होईल वगैरे वगैरे. कारण आज रम्या बोलताना दाखवली आहे त्यांनी पुढच्या प्रोमोत. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. नेमकं काय घडतंय आणि काय नाही आता हे पाहण्यासाठी आपल्याला मालिका तर बघावीच लागणार. तर आता नंदिनी निघालेली असते पण विक्रम हुशारीने तिला ते थांबवतातच नंदिनीला. नंदिनीला ते म्हणतात नाही नाही अजिबात नाही जायचं नंदिनी, तुझी सासू मला पकडेल आणि मला ते पकोडे करायला लावेल. नाही बाबा तू नको जाऊस अजिबात. नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. विक्रम म्हणतात मी काय म्हणते तू ते जरा ते कढीचे पकोडे जरा वेगळे तळ आणि भजे बिजे जरा वेगळे तळ. मी आणि जीवा आज असं मस्त जरा खूप दिवसांनी जरा बसू. जीवा म्हणतो काहीतरीच काय बाबा, हो असं दारू प्यायची नसते. विक्रम म्हणतात अरे लिटिल लिटिल रे. जीवा म्हणतो नाही बाबा दारू पिणं चांगलं नसतं आणि दारू पिल्यावर दुसऱ्या दिवशी बायकोच्या हातचा काढा प्यावा लागतो. नंदिनी आता पटकन त्याच्याकडे बघते. विक्रम गालातल्या गालात हसायला लागतात या दोघांना. विक्रम म्हणतात बरं हरकत नाही. अरे बापरे जीवा तुला अजूनही बायकोचा धाक आहे म्हणायचं. आपलं कसं नाही आपण काही घाबरत नाही बाबा बायकोला. घाबरायचं काय आहे बायकोला. तेवढ्यात मानिनीचा आवाज येतो मोठ्याने विक्रम. विक्रम घाबरून म्हणतात आलो आलो. अगं हा जीवा गप्पा मारत बसलाय बघ नंदिनीशी. पाठवतो पाठवतो नंदिनीला पाठवतो. विक्रम बायकोला किती घाबरतात हे लगेच लक्षात आलं. विक्रम म्हणतात जाग बाई नंदिनी तू या वयात मला भज्याचा घाणा काढायला बसू नकोस. आता नंदिनी निघणार तेवढ्यात तिच्या हातात ते पेनड्राईव्ह खाली पडतं. विक्रम म्हणतात काय ग नंदिनी हे काय. नंदिनी ते पेनड्राईव्ह उचलत म्हणते काय नाही बाबा, अहो ऍक्च्युली जीवांना मी रिक्वेस्ट करायला आले होते. जीवा आता बघायला लागतो तिच्याकडे प्रश्नचिन्ह तोंडावर घेऊन. नंदिनी म्हणते बाबांसाठी पीपीटी करून हवी आहे. जीवा मस्त आणि पटापट पीपीटी करतात. विक्रम म्हणतो हो करतो की. अगं नंदिनी ते दे इकडे पेनड्राईव्ह आणि तू पकोडे तळ बरं. जीवा असा सटासट पेनड्राईव्ह मध्ये पीपीटी करेल ना की टेन्शन नको घेऊ तू. आता लगेच विक्रमने तो पेनड्राईव्ह जीवाच्या हातात टेकवला. विक्रम म्हणतात जीवा चालतंय रे. नंदिनी गेल्यावर ते खुणवतात जीवाला. जीवाची इच्छा नाहीये तय्यबलीसाठी प्रेझेंटेशन करायची, पण काय करणार वडिलांचा आदेश आलाय त्यामुळे त्याला करावंच लागणार आहे. पुढच्या सीन मध्ये दाखवलंय बरं का प्रेक्षकांना. तो बिचारा बोलणे पण खातो खूप नंदिनीच्या वडिलांचे. आता बघा काव्या पार्थचा सीन दाखवलाय. पार्थ म्हणत असतो काव्याला काव्या
तुम्ही आता बोरं खात बसल्यात. अहो किती खाणार आहात? सर्दी होईल ना तुम्हाला. अहो थंडी आहे थोडी जरा. काव्या म्हणते, किती काळजी करताय देशमुख, हाऊ क्यूट. पार्थ आता तिच्या हातातून ते हिसकवतो आणि म्हणतो, नका खाऊ म्हटल्यावर कळत नाही का तुम्हाला? काव्या म्हणते, असं का करता? द्या ना मला बोरं, खाऊ द्या ना. पार्थ म्हणतो, कळत नाही का? थंडीचे दिवस आहे, सर्दी होईल म्हणतोय ना. काव्य आता रुसायचं नाटक करते. पार्थ म्हणतो, रुसलात वाटतं. बरं, काय खायचंय तुम्हाला? कॉफी पिता का? काव्या म्हणते, नको. त्याने थर्मासमध्ये आणली बरं का कॉफी. आणि मेथीचे पराठे खाता का असंही विचारतो. काव्या म्हणते, नको. पार्थ म्हणतो, मिल्कशेक पाहिजे का? काव्या म्हणते, नकोय मला. पार्थ म्हणतो, मग बोरं घातलेलं मिल्कशेक देऊ का? काव्या हसते त्याच्याकडे बघून आणि आता त्याला प्रेमाने म्हणते, देशमुख, किती दिवसाने मला तुमच्याशी इतकं छान बोलता येतंय. पार्थ म्हणतो, तुम्ही पण रुसण्याची ऍक्टिंग छान करता हं काव्या. काव्या म्हणते, तुम्ही पण मला खूप दिवसांनी असे प्रश्न विचारतायत. नाही, तुम्ही असेच करायचात ना आधी पार्थ देशमुख. काव्या, तुम्हाला हे हवंय का? काव्या, तुम्हाला ते हवंय का? असं नका करू काव्या, तसं नका करू काव्या. सारखं आपलं हे करत ते करत माझ्या मागे मागे तुम्ही फिरायचे. पण मी मात्र सगळ्याला नको नकोच म्हणायची ना. कशी होते ना मी त्यावेळेला देशमुख. पार्थ म्हणतो, हो ना, कम्प्लीट बीटी. काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते, खरंच मी प्रत्येक वेळेला आपल्या दोघांमधले अनमोल क्षण चिडण्यात आणि रागवण्यात घालवले. पण देशमुख, आत्ता मला त्या वेळेची खरी किंमत कळाली आहे. पण काय करणार? काय आहे ना, माझे पार्थ देशमुख आता काव्याहून बसलेत ना. पूर्वीचे पार्थ व्हा ना हो तुम्ही. असं काय करता देशमुख? प्लीज पूर्वीसारखे व्हा ना. म्हणजे तुम्ही पुकी पण डॅशिंग पार्थ व्हा. माझे ग्रीन फ्लॅग. आता बरंच काही काव्या प्रेमाने बोलायला जाते. काय हो देशमुख, मला छोटंसं काही लागलं जरी तरी तुम्ही अख्खं घोर डोक्यावर घ्यायचे. आता काय झालंय तुम्हाला? अहो देशमुख, मी माझं अख्खं जग ओंजळीत ठेवून गुडघ्यावर बसलीये तुमच्या समोर पार्थ. करा की मला आता एक्सेप्ट प्लीज. काव्या खूप रिक्वेस्ट करते, पण आता या क्षणाला पार्थ थोडा भाव खाताना दाखवलाय. पार्थ आता काही तिला बोलत नाही. कदाचित त्याची काहीतरी वेगळी प्लॅनिंग असावी असा एक माझा अंदाज आहे. म्हणजे आता ते व्हॅलेंटाईन डे येतोय ना, म्हणून त्याला त्या दिवशी तिला प्रपोज करायचं असेल असा माझा अंदाज आहे बरं का प्रेक्षकांनो. तर बघा, तेवढ्यात पार्थला आणि काव्याला समोर खूप गोंगाट ऐकू येतो. आता एक लेडी आहे आणि तिच्यासोबत छोटीशी मुलगी आहे. काही गुंड तरुण आहेत. गुंड यासाठी म्हटलं की ते खूप हायपर होऊन त्या बाईला त्रास देत असतात. त्या बाईचा डॅश लागतो त्यांना. फोर व्हीलर मध्ये त्या बाई बसलेल्या आहेत आणि ते मुलं त्या बाईच्या अंगावरच धावून जातात. ए बाई, खाली उतर. उघडतेस का? उघडतेस का दरवाजा तुझा? नाहीतर तुझी गाडीच पेटवून देऊ. हे सगळं काव्या आणि पार्थ बघतायत लांबून आणि त्यांना असं वाटतंय की त्या बाईची मदत करायला त्यांनी जायला हवं. काव्या म्हणते, देशमुख, काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय तिथे मोठा. ती बाई बिचारी एकटीच असते प्रेक्षकांनो आणि हे 4-5 जण मिळून त्या बाईच्या गाडीला गदागदा हलवत असतात. काव्या म्हणते, अहो पार्थ, ती छोटी मुलगी आहे गाडीमध्ये, रडते ती. पार्थ म्हणतो, काव्या, दिस इज समथिंग सिरियस, चला आपण तिकडे जाऊयात. काव्या आणि पार्थ त्या बाईला मदत करायला जातात आणि प्रेक्षकांनो, मला असं वाटतंय की नेमकं इथेच काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. कदाचित ते मुलं काव्या आणि पार्थ वरती हल्ला करतील असं आपल्याला दिसेलच काही येणाऱ्या भागांमध्ये. आज तसं त्यांनी काही दाखवलेलं नाहीये. पण प्रेक्षकांनो, आजकाल खरंच असं झालंय बरं. कोणाला गाडीला धक्का जरी लागला ना, तर पब्लिक लगेच हायपर होतात बरं. आणि मागे तर ते प्रकरण ऐकलं ना, बिचारे लोक 32 म्हणजे 3 दिवस जवळजवळ ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून होते. किती हॉरेबल आहे प्रेक्षकांनो. मी नुसतं इमॅजिन केलं तर अंगावर काटा आला माझ्या. कसे 2 दिवस काढले असतील त्या लोकांनी, देवासच ठाऊक. असो, विषय निघाला म्हणून शेअर केला तुमच्याशी. तर इकडे आता जीवा प्रेझेंटेशन बनवतोय, तर स्वतः विक्रम त्याच्यासाठी चहा घेऊन आलेत बरं का. असे बाबा प्रत्येकाला मिळत. विक्रम मुद्दाम त्याची गंमत करत म्हणतात, चाय चाय जीवा, गरम गरम चाय. जीवा म्हणतो, बाबा तुम्ही कशाला चहा आणत बसलात? विक्रम म्हणतात, अरे हो बाबा, माझ्या लक्षात नाही आलं, नंदिनीने आणून द्यायला हवा होता का चहा? लब्बाड कुठला. काय रे जीवा, नंदिनी इथे आलीये, तुला ते आवडलं नाहीये का? जीवा आता काहीच बोलत नाही. विक्रम म्हणतात, काय रे जीवा, खरं खरं बोल. नाही, तुझ्यातला नवरा सुखावला नाही का रे? जीवा काहीच बोलत नाही अजून पण. विक्रम म्हणतात, अरे असं काय करतो जीवा? ओ बच्चनजी, भांडायची मजा तेव्हाच असते जेव्हा कोणी असं प्रेमात कान धरत, शाब्दिक उठाबशा करत आपल्या मागे मागे येतो ना, तेव्हाच मजा येते रे. अरे थोड्या मोठ्यांनी म्हटलंय, किसी को मनाने में लज्जत तब आई तो फिर से रूठ जाने को दिल चाहता है. वा 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 विक्रमजी, मस्त. विक्रम त्याच्या पाठीवर हात मारून थाप देतात. म्हणतात, काय रे बेटा, काय? अरे हे जे काळे पांढरे केस दिसतायत ना, ते उगाचच नाही झालेत.
ए जीवा, खरं सांगू का तुला? अरे, तू आत्तापर्यंत एवढ्या चुका केल्यास ना, इतक्या वेळेला तू मला सॉरी म्हणालायस. नाही, तुझ्या सॉरीचं मी लोणचं घातलं असतं ना, तर ते मुरलं असतं आतापर्यंत. नाही, पण अजूनही काही वेळ गेलेली नाहीये जीवा. अरे, तुम्ही दोघं ना एक काम करा. अशी ना एक मोठी चिनी मातीची बरणी घ्या. त्यात तुमच्या पिकलेल्या चुका आणि या सगळ्या चुका त्या बरणीत सोडून द्या आणि आणखीन एका शेवटच्या भांडणाची खमंग फोडणी द्या आणि ती बरणी बंद करून टाका. अरे पोरांनो, तुम्हाला पोरं बाळ झाली ना, की त्यांची भांडणं सोडवायच्या वयात तुम्ही आलात, की मग मग ती बरणी उघडून बघा. अरे असं छान मस्त ते मुरलेलं असणारे लोणचं उतारवयात आपण समंजस झालोय असं वाटलं ना, की तुमच्या अळणी बेचव आयुष्याला चव आणण्यासाठी ते नॉस्टेजिक लोणचं वापरा रे. वा, प्रेक्षकांनो छान उदाहरण दिलं विक्रमनी. पण जीवाच्या काही ते पचनी पडलेलं नाहीये. जीवा आता अडून बसलाय सासऱ्यावर. सासऱ्याचा भलता राग यायला लागलाय आता जीवाला. येणारच प्रेक्षकांनो. सासरे बुवा पण जरा जास्ती ताणून धरतायत ना. विक्रमला जेव्हा म्हणतो, बाबा तुम्ही मलाच का बोलताय? मला एवढे धडे देण्यापेक्षा तुमच्या त्या धनंजय मोहितेला थोडं शिकवा. किती अडून बसलाय माझा सासरा. विक्रम म्हणतात, काय रे जीवा, तुला कोणासोबत संसार करायचाय? बापासोबत का पोरीसोबत? हे काय रे? अरे जेव्हा जेव्हा आपण बायको नावाचं सुंदर फुल तोडायला जातो ना जीवा, अरे तेव्हा आपल्या मनाचा शर्ट मुलीच्या बाप नावाच्या तारेमध्ये अडकून फाटणारच. शास्त्र असतं रे बेटा ते. तू नको त्याचं टेन्शन घेऊ. अरे उगा मला 2 सुना आहे म्हणून मी प्रेमळ आहे. जावई असताना तर अपमानच केला असता त्याचा मी. जीवा म्हणतो, बाबा तुम्ही फिरकी घेण्याच्या मूडमध्ये आहात. तुम्ही सांगितलंय काम म्हणून मी करतोय. मला करू द्या बरं काम बाबा. विक्रम म्हणतो, बरं बाबा जातो मी, तुझं काम कर. पण हा चहा संपव रे बाबा. आणि लगेच खाली आहे नंदिनीशी गप्पा मारायला. असं म्हणून विक्रम निघून जातात. पण जाता जाता म्हणतात, काय रे बाबा, पॅचअप करून टाका लवकर, का नंदिनीला पाठवू दुसरा चहा घेऊन? विक्रम आता असं बोलतात तेव्हा रागाने बघतो जीवा आणि पुन्हा कामाला लागतो, कारण निघून जातात. विक्रम निघून जातात त्या क्षणी. आता जीवा मनात विचार करतो, या फोल्डरमध्ये जरा डिटेल मिसिंग आहेत, कोणाला विचारू? असा विचार करून आता जीवा त्या धनंजय मोहितेलाच फोन लावतो. पण इकडे आता मानिनी आणि नंदिनीचं सीन दाखवलाय. मानिनी विचारते नंदिनीला, काय ग तुझ्या बाबाला माहितीये का की तू जीवाला काम दिलंय त्यांच्या पीपीटीचं? नंदिनी म्हणते, नाही आई, नाही माहिती बाबांना. मग नंदिनीला मानिनी म्हणते, मग जीवाला माहितीये का की तुझ्या बाबांना माहिती नाहीये? तू बाबाचं काम घेऊन जीवाकडे आली असते. आता नंदिनी नाही म्हणते बरं का. आणि तेवढ्यात धनंजयला फोन लावलाच आहे जीवाने, पण धनंजय खूप रूढ बोलतात बरं का जीवाशी. जीवाचा नंबर पाहिल्यावरच त्यांना राग येतो. ते म्हणतात, काय आहे, कशाला फोन केला तू? जीवा म्हणतो, हे बघा. धनंजय म्हणतात, काय रे बाबा, तुला बोलायचं नसेल काही तर फोन ठेव, कशाला फोन केलायस? जीवा म्हणतो, मी एवढंच विचारायला फोन केला होता की तुमच्या आता पुढे काही बोलणार जीवा. तेवढ्या धनंजय चिडतात आणि म्हणतात, तू कोण आहेस मला विचारणारा टिकोजीराव? जीवा चिडतो आणि म्हणतो, हे बघा मला काही हौस नाहीये तुम्हाला फोन करायची. मी तुमच्या फायद्यासाठी तुम्हाला फोन केलाय. धनंजय काहीच ऐकून घेत नाहीत आणि जीवाला खूप बोलत म्हणतात, तू माझ्या पोरीच्या आयुष्याचं नुकसान केलंय ना, ते खूप आहे. आता माझा फायदा करण्याच्या निमित्ताने माझ्या पोरीच्या आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न करू नकोस. नको ढवळाढवळ करू आमच्या आयुष्यात. जीवा म्हणतो, काय बोलताय तुम्ही? धनंजय म्हणतात, मी बरोबर तेच बोलतोय. त्या दिवशी तूच नंदिनीला दारू पाजलीस ना, आता मला लाडीगोडी लावतोय होय? तुझे गेम मला कळतात आणि नंदिनीला पण कळायला लागलेत. त्या दिवशी तू तिच्या आयुष्यातून निघून गेलास आणि दुसऱ्या दिवशी ती लगेच कामाला पण गेली. हे बघ, तुझ्यासारख्या फसव्या आणि लब्बाड दिखाऊ माणसाची तिला गरज नाहीये. आता जीवा चिडून म्हणतो, काय तोंडाला येईल ते बोलताय का मला? तुमच्या नंदिनीला गरज आहे म्हणून ती आज. आता धनंजय ऐकतच नाही आणि म्हणतात, तीच नाव घेऊ नकोस, तिच्या मागे लागू नकोस आणि मला परत परत फोन करू नकोस तू. अरे एकदाचा तिच्या आयुष्यातून निघून जा रे बाबा, तेव्हाच माझी पोरगी सुखी होईल, ठेव फोन. असं म्हणून आता त्यांनी जीवाचा फोन कट केलाय. आता इथे निव्वळ गैरसमज झालाय प्रेक्षकांनो. जीवाला माहिती नाहीये की धनंजयला माहिती नाहीये त्याच्याकडे आली आहे नंदिनी प्रेझेंटेशन करून घेण्यासाठी, असा गैरसमज आहे. आता जीवा बसल्या क्षणी झालेला सगळा प्रकार आठवतो आणि त्याच्या डोक्यात एक तीव्र सणक जाते. नंदिनीने सगळ्यांसमोर त्याला अस्वीकार केलं. नंदिनी ते आठवत नाही जे बोलते ना, ते सगळं आठवतं जीवाला आणि आता जीवा मनाशीच बोलतो, मला सगळं आठवतंय नंदिनी, सगळं आठवतंय. आता हा जीवा देशमुख कधीच काही विसरणार नाही आणि विसरतही नाही, चांगुलपणाही नाही आणि आणि वाईटपणा सुद्धा. असा विचार करून आता तो जरा रागात आहे बरं का प्रेक्षकांनो. आता अपमान सहन करून करून किती सहन करणार जीवा आणि आता त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखवला गेलाय.
तर आता इकडे धनंजय मोहिते त्यांच्या मुलीचे फोटो बघतात आणि त्यांना आता काव्याची आठवण यायला लागते. धनंजय विचार करतात मनात, पोरींना, दोन्हीही पोरींना माझ्या असं वाटतं की मी राक्षसच आहे. पोरी किती मनावर घेतात, पण असो, उद्या माझ्या पठ्ठीचा पेपर आहे, काव्याचा उद्या पेपर आहे, पण तिला माझी आठवण सुद्धा नाही, बोलावंसं पण वाटलं नाही पोरीला माझ्याशी. असो, मीच फोन करतो तिला, लावतो फोन, पण तिला ऑल द बेस्ट करतो असं म्हणून त्यांनी फोन लावलाय बरं का प्रेक्षकांनो काव्याला. इथवरच काय ते दाखवलंय, पण आता इकडे जीवा खूप चिडलाय आणि जीवाने वकिलाला फोन लावलाय बरं का. आता वकील अचानक बदलले किंवा त्यांनी त्यांचा असिस्टंट पाठवला असं म्हणा हवं तर. जीवा फोनवर म्हणतोय, मी जीवा देशमुख बोलतोय, माझ्या बायकोने तुम्हाला फास्ट ट्रॅकसाठी फोन केला होता ना, घटस्फोटासाठी, तेव्हा तिला घटस्फोट हवा होता आणि आता एवढंच तो बोलतो आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. प्रेक्षकांनो, आता पुढच्या भागात हंगामा होणार आहे. उद्याचा रिव्ह्यू थोडासाही स्किप करू नका, नक्की बघा उद्याचा रिव्ह्यू. काव्य आणि पार्थ त्या मुलांशी भांडतायत. काव्य आणि पार्थने दोघांनाही पळवून लावलंय. काव्य त्या मुलांना बोलण्यात गुंतवते आणि तेवढ्यात ती लेडी पळून जाते तिची गाडी घेऊन, त्यामुळे ती मुलं चिडली आहेत. आता या गोष्टीचे गंभीर परिणाम होणार. आता रम्या आणि वसू आत्या चर्चा करताना दाखवल्यात, आई त्या काव्याची मेमरी लॉस झाली तर. रम्या म्हणत असते वसू आत्याला, आई कोमात वगैरे गेली ती काव्या तर मजा येईल ना. वसू आत्या म्हणतात, अगं ती जर पार्थलाच विसरली तर किती मजा येईल विचार कर. प्रेक्षकांनो, आता या दोघी मायलेकी काहीतरी डाव खेळणार आहेत. अचानक अनपेक्षितपणे मालिकेत बरेच बदल घडून आलेत. इकडे नंदिनी टेन्शन मध्ये आली आहे, कारण जीवाने घटस्फोटाचे पेपर मागवलेत आणि त्यावर सही करून तिला दिली आहे. हा नवीन प्रोमो आलाय, बघूयात आता पुढे मालिकेत काय घडणार आहे. आजचा हा एपिसोड लई जबरदस्त होता नाही का. लाईक करायला विसरू नका आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. आपल्या ह्या चॅनलची सुद्धा 1 लाखाची फॅमिली लवकरच पूर्ण होतीये. प्लीज प्रेक्षकांनो, तुमचा सपोर्ट मागतीये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सहित. तोपर्यंत मंडळी, टेक केअर आणि हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.